मित्रांनो, जगभरात 80% पेक्षा जास्त महिलांना पिरियड्सच्या वेळी वेदना होतात. काहींसाठी हा त्रास इतका तीव्र असतो की त्यांना शाळा, ऑफिस किंवा दैनंदिन काम करणंही कठीण जातं. पण काही सोपे घरगुती उपाय आणि जीवनशैलीतील छोटे छोटे बदल हे पेन खूप कमी करू शकतात. पिरियड्सच्या वेळी गर्भाशयाचे स्नायूचं अंकुचन होतं, जेणेकरून आतला अस्तर म्हणजे एंडोमेट्रियम लेअर निघून जाईल. या प्रक्रियेत प्रोस्टाग्लॅंडिन नावाचं रसायन जास्त प्रमाणात तयार झालं तर कॉन्ट्रॅक्शन जास्त होतात आणि त्यातून वेदना निर्माण होतात. काहींना हलक्या कळा येतात तर काहींना इतक्या तीव्र वेदना होतात की उलटी, मळमळ किंवा डोकेदुखी देखील होते. गर्भाशय जेव्हा अंकुचन पावतं तेव्हा त्याला ऑक्सिजनची गरज असते. जर सर्क्युलेशन नीट नसेल तर ऑक्सिजन कमी मिळतो आणि क्रॅम्प्स जास्त होतात. म्हणजे साधं सायन्स आहे, जितकं चांगलं ब्लड सर्क्युलेशन तितकं पेन कमी. म्हणून सर्क्युलेशन वाढवणारे उपाय आणि स्नायू रिलॅक्स करणाऱ्या सवयी पिरियड पेन कमी करण्यासाठी की फॅक्टर्स आहेत. त्यामुळे पुढे आपण पाहणारे बहुतेक उपाय हे थेट किंवा अप्रत्यक्षपणे सर्क्युलेशन सुधारतात. चला मग बघूया. सर्वात पहिला आणि अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे पाणी जास्त प्या. पाणी पिल्याने शरीरातील सूज म्हणजे ब्लोटिंग कमी होते आणि रक्त पातळ राहतं. यामुळे सर्क्युलेशन सुधारतं आणि युटेरसला ऑक्सिजन नीट आणि जास्त प्रमाणात मिळतं. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी आवश्यक आहे. गरम पाणी पिलं तर स्नायू लगेच रिलॅक्स होतात. नेक्स्ट उपाय म्हणजे हर्बल टी. आले, पुदिना आणि कॅमोमाईल हे फक्त स्नायू रिलॅक्स करत नाहीत तर रक्ताभिसरणही सुधारतात. आल्यामध्ये जिंजरॉल हे घटक असतं जे रक्तवाहिन्यांना डायलेट करतं, त्यामुळे क्रॅम्प्स कमी होतात. दररोज 2 कप हर्बल चहा हा परफेक्ट उपाय आहे. त्यानंतर अँटी इन्फ्लामेटरी अन्न. सूज म्हणजे एक सर्क्युलेशन मधलं सर्वात मोठा अडथळा आहे. जर शरीरात सूज असेल तर रक्त नीट वाहू शकत नाही. हळद, आले, लसूण, बेरीज आणि हिरव्या भाज्या हे अन्न सूज कमी करून रक्तप्रवाह सुरळीत करतात. त्यामुळे युटेरसवरचा ताण कमी होतो. पुढील उपाय खूप इग्नोर्ड आहे. जंक फूड टाळा. जास्त मीठ, साखर आणि तळलेलं अन्न रक्तदाब वाढवतं, सर्क्युलेशन बिघडवतं, त्यामुळे ब्लोटिंग वाढते आणि क्रॅम्प्स तीव्र होतात. म्हणून पिरियड्स मध्ये जंक फूड टाळा. त्याऐवजी घरचं हलकं आणि पौष्टिक खा. हे थोडं अनपॉप्युलर ओपिनियन आहे, पण कॅफिन कमी करा. कॅफिन रक्तवाहिन्यांमध्ये अंकुचन करतं. जेव्हा आर्टरीज संकुचित होतात तेव्हा युटेरसला रक्त कमी जातं, त्यामुळे ऑक्सिजन कमी मिळतं आणि ऑब्व्हियसली क्रॅम्प्स जास्त होतात. म्हणून पिरियड्सच्या दिवसात कॉफी कमी करा किंवा डिकॅफ किंवा ग्रीन टी घ्या. त्यानंतर डायटरी सप्लिमेंट्स. व्हिटॅमिन डी आणि मॅग्नेशियम हे दोन्ही रक्ताभिसरण सुधारतात आणि स्नायूंना रिलॅक्स करतात. ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स तर नैसर्गिक रक्त पातळ करणारे आहेत, त्यामुळे युटेरसला ऑक्सिजन नीट मिळतो. मात्र हे सप्लिमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवेत. त्याच्यानंतर सर्वांना माहीत असलेलं उष्णता किंवा हीट थेरपी. हीट म्हणजे सर्वात क्विक उपाय आहे. पोटावर किंवा पाठीवर गरम पाण्याची बॉटल ठेवावी. ही रक्तवाहिन्यांना डायलेट करते आणि सर्क्युलेशन सुधारते. त्यासोबत मसल्स रिलॅक्स होतात आणि पेन कमी होतो. गरम पाण्याने आंघोळ करणं याच्यामध्ये हेच लॉजिक यूज होतं. त्याच्यानंतर थोडंसं अनपॉप्युलर ओपिनियन आहे, पण हलका व्यायाम करावा. व्यायामामुळे हृदयामध्ये धडधड वाढते, सर्क्युलेशन वेगवान होतं, युटेरसला ऑक्सिजन भरपूर मिळतं. शिवाय एक्सरसाइजमुळे एंडोर्फिन्स रिलीज होतात, जे नैसर्गिक पेन किलर्स म्हणून काम करतात. हलका योगा, चालणं किंवा स्ट्रेचिंग हे सर्वोत्तम आहे. त्यानंतर तणाव कमी करा. स्ट्रेसमुळे रक्तदाब बदलतो आणि सर्क्युलेशन डिस्टर्ब होतं. मेडिटेशन, डीप ब्रीदिंग आणि प्राणायाम यामुळे मन शांत राहतं आणि रक्तप्रवाह स्थिर राहतो. त्यामुळे युटेरसला ऑक्सिजन स्टेडी मिळतो आणि पेन कमी होतो. त्यानंतर मसाज थेरपी. मसाज हा सर्क्युलेशन सुधारण्याचा डायरेक्ट मार्ग आहे. पोटावर किंवा कमरेवर मसाज केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि स्नायूंवरील दाब कमी होतो. विशेषतः इसेन्शियल ऑइल्स जसे लॅव्हेंडर वापरले तर परिणाम दुप्पट होतो. त्यानंतर जर अवेलेबल असेल तर OTC ड्रग, ओव्हर द काउंटर ड्रग्स जसे की आयबुप्रोफेन यासारखी औषधं प्रोस्टाग्लॅंडिन्स कमी करतात. त्यामुळे क्रॅम्प्स कमी होतात आणि सर्क्युलेशन नीट होतं. मात्र ही औषधं गरजेपुरतीच घ्यावीत. अतिशय सोपा पण इग्नोर्ड असा झोपण्याची स्थिती बदला. बाजूला वाकून फिटल पोझिशन मध्ये झोपल्यास पोटावरील दाब कमी होतो आणि रक्तप्रवाह सुधारतो. पायाखाली उशी ठेवली तर लोअर बॉडी मधील सर्क्युलेशन चांगलं राहतं आणि क्रॅम्प्स कमी होतात. जर पेन नेहमी खूप सिव्हिअर असेल, OTC औषधांनीही आराम भेटत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. एंडोमेट्रियोसिस, फायब्रॉइड सारख्या समस्या सर्क्युलेशनला प्रभावित करू शकतात. त्यासाठी योग्य उपचार आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून हे उपाय नक्की करून बघा. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सर्क्युलेशन नीट असेल तर पेन आपोआप कमी होतं, हे लक्षात घ्या. म्हणून हे दिलेले उपाय करून बघा. तुम्हाला कुठला उपाय जास्त उपयोगी वाटतो ते कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ जर उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. दिस इज हेल्थ फॅक्टरी सायनिंग ऑफ.